प्रथमतः मी सगळ्यांचे आपले आभारी आहे की भटकंती ग्रुपचं पहिलं पुष्प आणि पहिला पाहुणा होण्याचा मान आपण सगळ्यांनी मला दिला. खर तर भटकंती परिवारासाठी मी काही पाहुणा नाही किंवा बाहेरचा व्यक्ती नाही, मी घरातलाच व्यक्ती आहे. आणि भटकंती एक्सप्रेस परिवारासारखा या ग्रुपला खरोखर जे पर्यटन आणि भटकंतीला वाहून गेलेल्या या ग्रुपसाठी मुलाखत देताना मला पण विलक्षण आनंद होत आहे. कारण पर्यटन भटकंती हे आमचं पहिल्यापासून म्हणजे आवड, अगदी आवड म्हणण्यापेक्षा पॅशन म्हणलं तरी चालेल, अशा पद्धतीची आम्हाला पहिल्यापासूनच भटकंतीची पर्यटनाची आवड आहे. आणि या भटकंती ग्रुपच्या माध्यमातून मला अनेक या क्षेत्रातले अनेक मित्र, अनेक चांगले सोबती सहकारी हे भेटलेत. त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. आणि खरं माझ्यापेक्षाही चांगल्या प्रकारचे आणि खूप अनुभवी, भरपूर फिरलेले असे अनेक मित्र सोबती या ग्रुपमध्ये मला भेटले. त्यांचे अनुभव, त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणची माहिती हे घर बसल्या आपल्याला या ठिकाणी या ग्रुपच्या माध्यमातून मिळते. आणि पुनच एकदा मी सगळ्याला त्यातले त्यात ग्रुपचे आपले मार्गदर्शक शंकर सर आणि श्री दीपक डोक सर यवतमाळ आणि आनंद बनसोडे सर या दोघांचं पण मनपूर्वक आभारी आहे की आपण या मुलाखतीच्या माध्यमातून मला संधी देत आहात. भटकंतीचा बाळकडू कोणाकडून किंवा प्रेरणा कुठून, सुरुवात कशी झाली तुमच्या या प्रवासाची, याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडं सांगा. हा, तर खरं सांगायचं म्हणजे कोणत्याही सुरुवात आपल्या किंवा कुठल्याही गोष्टीची सुरुवात हे आपल्या लहानपणापासूनच बीज आपल्या मनात रुजतं. आणि अगदी खरं आणि प्रामाणिक सांगायचं म्हणजे माझे वडील हे माध्यमिक शिक्षक होते आणि योगायोगानं माझ्या वडिलांना पण प्रवासाची आणि पर्यटनाची आवड असल्यामुळं ते ज्या संस्थेमध्ये काम करत होते त्या संस्थेमध्ये ते नेमकं योगायोगानं त्यांना सहल विभाग प्रमुख हे काम त्यांना देण्यात आलेलं होतं. आणि त्या निमित्तानं दरवर्षी शाळेच्या आयोजित केले जाणाऱ्या विविध सहलीमध्ये सहल विभाग प्रमुख म्हणून त्यांचा सहभाग नेहमी असायचा. आणि मला कळायला लागल्यापासून ते मला सुद्धा त्यांच्या बरोबर काय करायचे, बरोबर फिरायला घेऊन जायचे. आणि त्या निमित्तानं त्या काळामध्ये आपण काय फिरतोय किंवा आपण काय पर्यटन करतोय अशी काही जाणीव नसायची. परंतु आपल्याला माहितीये की लहान वयामध्ये आपल्याला बाहेर जाण्याची किंवा बाहेर आपल्याला कोणतरी नेतंय याचाच आपल्याला खूप आनंद होत असतो. तर त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी हे भटकंतीचं जे बाळकडू आहे किंवा जे भटकंतीचं रोपट आहे ते माझ्या मनामध्ये जे खऱ्या अर्थानं लावलं ते माझ्या वडिलांनीच लावलं असं म्हणता येईल. आणि त्यांच्यामुळेच मला विविध ठिकाणं, विविध स्थळं त्या सहलीच्या माध्यमातून, कारण आज जे पर्यटनाचं जे स्वरूप आहे ते तसं स्वरूप एक 25-30 वर्षापूर्वी नव्हतं. त्या काळी काही आवर्जून लोक फिरायला वगैरे जात नसत, परंतु सहलीच्या माध्यमातून, शाळेच्या सहलीच्या माध्यमातून वगैरेच विद्यार्थ्यांना आणि इतर पण लोकांना फिरायला भेटायचं. तर त्या काळामध्ये मी त्यांच्या बरोबर भरपूर फिरलो. वेगवेगळ्या छोट्या ग्रामीण भागातल्या सहली असोत किंवा असे मोठे किल्ल्यांच्या वगैरे सहली असोत, धार्मिक स्थळांच्या सहली असोत, ते मला या त्यांच्या सहल विभाग प्रमुख असल्यामुळं त्याच्यातूनच मला ते जास्तीत जास्त प्रमाणात काय मिळालं म्हणजे फिरायला मिळालं. आणि तिथूनच मला हळूहळू फिरण्याची किंवा भटकंतीची, पर्यटनाची आवड निर्माण झाली असं म्हणता येईल. खरंच छान. आणि स्वप्नील सर, या भटकंतीचं जे बाळकडू आहे ते घरातूनच भेटलेलं आहे. होय होय. मग आतापर्यंत तुम्ही कुठले किती किल्ले सर केलेले आहेत, कोणते सर केलेले आहेत, याबद्दल जरासं सांगा ना. हा, खरं सांगायचं तर तसं आम्ही फिरायला सुरुवात केली
तर ते आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की खऱ्या अर्थानं किल्ले किंवा गडदुर्ग भटकंती हे माझं पूर्वी पहिल्यांदा प्रथम टार्गेट नव्हतं आणि मला फिरायला आवडायचं फक्त. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नैसर्गिक स्थळ असतील किंवा इतर धार्मिक स्थळ असतील, मंदिर असतील किंवा इतर आणखीन इतर स्पॉट असतील, अशा ठिकाणी आम्ही फिरायचो आणि असं फिरायला मला खूप आवडायचं. परंतु अगदी गडकोट किंवा किल्लेच फिरायचं असं काही डोक्यात नव्हतं. परंतु 2007-8 सालाच्या पासून शिवराष्ट्र दुर्ग ट्रेकर्स म्हणून एक आमचा इथं स्थानिक कोरेगाव तालुक्यातील मुलांचा ग्रुप आहे, त्यांच्या संपर्कात आलो आणि त्या मुलांचं जे ग्रुपचा मूळ उद्देश होता तो म्हणजे गड किल्ले भ्रमंती हा त्यांचा मूळ उद्देश होता. तर त्या ग्रुपच्या माध्यमातून मग हळूहळू मी अटॅच होत गेलो त्यांच्या बरोबर. त्याच्या आधी मी फिरायचो पण नुसतंच फिरायचं आणि त्यांच्या संपर्कात आल्यापासून मग मला थोडस या किल्ल्यांचं महत्व जाणवायला लागलं आणि या किल्ल्याची भटकंती सुद्धा काय व्हायला लागली, आवड निर्माण व्हायला लागली. आणि आपल्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रातले सातारा, कोल्हापूर, नगर हे जे जिल्हे आहेत, नाशिक, ठाणे हे जिल्हे हा जो सह्याद्रीचा पट्टा आहे हा वेगवेगळ्या चांगल्या प्रकारच्या किल्ल्यांनी समृद्ध आहे. आणि मग या किल्ल्यांची भटकंती करत असताना इतिहासाची पण मला आवड होती आणि या इतिहासाची आवड आणि या गडकोटांची नाळ कुठेतरी जोडली गेलेली असं मला काही किल्ल्यांच्या भटकंतीतनं पर्यटनात जाणवलं. आणि मग तिथून मला हळूहळू किल्ल्यांची भटकंती किंवा किल्ल्यांची आवड निर्माण व्हायला लागली. अगदी तसं या क्षेत्रामध्ये मी काय अगदी फार जुना नाही, परंतु एक 12-13 वर्षापासून मी गडकोटांची भ्रमंती करत आहे. आणि तसं अगदी विशिष्ट असं मोजमाप करून मी काही किल्ले केलेले नाहीत, कारण काही काही किल्ले माझ्या 8-8, 10-10 वेळा झालेले आहेत आमच्या परिसरातले किंवा बाहेरचे सुद्धा किल्ले. परंतु तरी अगदी सर्वसाधारणपणे 100-125च्या आसपास ही संख्या माझी निश्चितच जर मोजली तर गडकोटांची जाईल असं मला निश्चित वाटतं. त्याच्यामध्ये आमच्या परिसरातले जवळ सगळे किल्ले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्यापैकी बरेचसे किल्ले आहेत आणि तसं फक्त माझे नाशिक, ठाणे अशा विभागातले किल्ले माझे बऱ्यापैकी राहिले. तसं इतर या आमच्या भागातले सातारा, सांगली, नगर, पुणे या परिसरातले किल्ले माझे बऱ्यापैकी किंवा कोकण विभागातले पण बरेचसे किल्ले, जलदुर्ग ते सुद्धा माझे बऱ्यापैकी बघून झालेले. अगदी हा आकडा 100च्या वर 100, 110, 120 पर्यंत तरी 100% जाईल एवढी मला खात्री आहे. हा किल्ला अतिशय दुर्गम समजला जातो आणि मग या किल्ल्यावर ट्रेकला जाताना तुम्ही कोणती विशेष तयारी केली होती का आणि किल्ल्याच्या मोहिमेविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती सांगा. हा, तर लिंगाणा किल्ल्याचं विषय सांगायचं म्हणजे प्रत्येक दुर्ग भटक्यांचं जो सह्याद्रीच्या गडकोटात फिरतो त्याचे काही विशिष्ट किल्ले जे आहेत त्याच्यामध्ये कलावंती सुळका आहे, परत लिंगाणा सुळका पण म्हणतात त्याला, किल्ला पण म्हणतात तो आहे आणि अशा प्रकारचे हरिश्चंद्रगड आहे. त्याचबरोबर जसं आपलं सर्वोच्च शिखर कौसुब आहे. अशा पद्धतीची जी काही ठराविक ठिकाण आहेत ते सर्व दुर्ग भटक्यांना सर करायला खूप आवडतं. त्यात लिंगाणा हा असा किल्ला आहे की तो सुळका पण आहे आणि किल्ला पण आहे आणि तसा किल्ल्यांच्या बाबतीत तो एक किल्ला म्हणून तो सर्वात अवघड आहे आपल्या सर्व किल्ल्यांच्या विचार करता. तर प्रत्येक दुर्ग भटक्याचं स्वप्न असतंय की लिंगाणा किल्ला सर केला म्हणजे आपण खूप काही जिंकलं किंवा खूप काही मिळवलं. तर जेव्हापासून मी दुर्ग भ्रमंती करायला लागलो तेव्हापासून मला पण याची आवड निर्माण झालीच होती आणि माझ्या डोक्यात होतं प्लॅनिंग. एक 4-5 वर्षापासून लिंगाण्याचं प्लॅनिंग माझ्या डोक्यात चाललं होतं की आपण हा लिंगाणा किल्ला सर करायचा आणि तसा योग जुळून येत नव्हता. मागच्या वर्षी हा योग जुळून आला, परंतु अचानक दुर्दैवानं जरा माझा छोटासा ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझा हात फ्रॅक्चर झाला आणि ऐन टायमाला ती मोहीम मला सोडून द्यावी लागली. पण या वेळेला काय झालं, एक नकळत 12 रायगड परिवार पुणे येतं दुर्ग संवर्धनाचं एक पण हे लोक काम करतात, त्यांची ती माझ्या वाचनात आली दिवाळीच्या सुट्टीमध्ये. खर तर लॉकडाऊनचा पिरियड होता आणि त्या पिरियड मध्ये आपण जावं की न जावं असं मला वाटत होतं. परंतु ती लिंक वाचनात आल्यानंतर मी त्यांची संपर्क केला आणि मी त्या मोहिमेमध्ये माझं नाव त्यांच्या नोंदणी केलं
खरं सांगायचं तर यासाठी काही विशिष्ट असं वेगळं सराव किंवा काही असं विशिष्ट हे करायची मला गरज पडली नाही, कारण माझं नियमित चालण्याचा वगैरे सराव असतंय. तसंच गड किल्ले ह्या मोहिमा माझ्या सतत चालू असतात. त्याचबरोबर आमच्या परिसरामध्ये जरंडेश्वर नावाचा एक उंच डोंगर आहे, ज्या ठिकाणी हनुमानाचं एक प्रसिद्ध जागृत मंदिर आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा मी अगदी जर कुठेच नाही गेलो तरी एक आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून माझं जर रविवारी त्या ठिकाणी ट्रेकिंग चालूच असते. त्याच्यामुळे ट्रेकिंगचा वगैरे सराव असा नित्याचाच आहे मला. त्याच्यामुळे मी असं वेगळा काय सराव केला नव्हता, परंतु मनामध्ये धाकधूक होती, कारण लिंगाण्याच्या अनेक क्लिप्स मी बघितल्या होत्या, माहिती वाचली होती. तर त्याच्यामध्ये रॅपलिंग करणं, रॉक क्लाइम्बिंग करणं, चिमणी क्लाइम्बिंग करणे, अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे ट्रेकिंगची आयुध त्या ठिकाणी वापरावे लागतात. त्याच्यामुळे मला धाकधूक पण होती की नेमकं आपल्याला हे किल्ला करायला जमेल का, किंवा कसं काय आपल्याला करता येईल. परंतु एकदा नाव नोंदणी केल्यानंतर ठरवलं की एकदा नोंदणी केली आणि या वेळेला ही संधी काय वाया जाऊ द्यायची नाही, आपण लिंगाण्याला भेटायचंच कसल्याही परिस्थितीमध्ये. आणि 26 डिसेंबर 2020 मला आठवते बरोबर, मला वाटतंय बहुतेक नाताळच्या सुट्टीच्या बरोबर दुसरा दिवस होता तो. 25 डिसेंबरला नाताळ, दुसऱ्या दिवशी आमची ती दुसरी बॅच होती. आणि मग मी घरून निघालो. त्याचं मोहरी म्हणून गाव आहे, बेस विलेज आहे जे लिंगाण्याचं आपल्या देशाच्या बाजूनं. तर त्या ठिकाणी आम्ही साधारणतः आम्हाला पोहोचायला 11:30 वाजले रात्रीचे. कारण त्या ठिकाणी जायला असं त्या मोहरी गावाला जायला असा विशिष्ट असा काही रस्ताच नाही. जवळजवळ 20 ते 22 किलोमीटर जो वेल्ला गाव आहे, वेल्ला गाव अनेकांना माहिती आहे, कोरण्याच्या पायथ्याला वेल्ला गाव आहे. त्या गावाच्या पुढे 5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर पुढे एक 20-22 किलोमीटर असा अधिकृत असा रस्ताच नाही, सगळा कच्चाचा रस्ता आहे. आणि 11, 11:30 आम्हाला तिथं त्या मोहरी गावामध्ये पोहोचायला वाजले. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी सूचना दिल्या की पहाटे 4ला उठायचंय आपल्याला आणि एक अर्ध्या तासात तयार होऊन आपल्याला लिंगाण्याच्या दिशेनं जायचंय. आणि जातानाच ज्या वेळेला आम्ही त्या मोहरी गावाच्या दिशेने येत होतो त्यावेळेला तर लिंगाण्याचा भयानक सुळका अगदी जवळून पहिल्यांदा माझ्या असं बघण्यात आला. आणि त्यावेळेला खरं तर थरकाप मनात अगदी झाला की खरं तर त्याला किल्ला म्हणणं म्हणजे एक त्याचं खरं हेच होईल, कारण सुळका म्हणणं त्याला खरं अतिशय त्याचं रौद्र रूप म्हणजे भीषण आणि रौद्र रूप आपल्याला त्या मोहरी गावात प्रवेश करायचं थोडंसं आधीपासून दिसतं. आणि अंधारामध्ये तर तो एकदम असा जसा एखादा अंगठा उभा केलेला असतो, आपण अंगठा थम्सअपचा अंगठा उभा करतो, सेम अगदी तसंच ते आपल्याला तो लिंगाणा सुळका दिसतो. सह्याद्रीपासून पूर्ण सुतावलेला आहे तो. आणि तो बघितल्यानंतर परत एकदा मनामध्ये जरा चलबिचल झाली की ते नेमकं आपण लिंगाण्याकडे आलोय, पण ती बरोबर केलंय का नाही केलंय, कारण मी बरोबर कोणालाच नेलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट कोणाला सांगितलं पण नव्हतं. कारण म्हटलं जर आपल्याला जर ते साहस शक्य नाही झालं तर उगाच 4 चौघामध्ये आपलं हे नव्हतं, म्हणून मी गुपचूप एकटाच गेलो होतो. परंतु मनामध्ये असं होतं की इतर एक आमच्या बॅच मध्ये 22-21 लोक होते. म्हटलं हे सगळे लोक आलेत म्हणजे आपण पण ह्यांच्यातलेच एक आहे, हे लोक आलेत म्हणजे आपल्याला सुद्धा त्यांच्या बरोबर करायला जमेल किंवा जमलं पाहिजे, असं एक मनामध्ये विचार आला. आणि मग ठरवलं की ठीक आहे, इथपर्यंत आलोय तर प्रयत्न करायला म्हणजे आपण मागं राहिलं नाही पाहिजे. आणि मग त्या दिवशी आम्हाला झोप लागलीच नाही, नवीन जागा होती. त्याच्यामुळे एक पहाटे 3:30-4ला तसं बस आम्ही थोडस फ्रेश झालो. 4-4:30 पर्यंत तिथं चहा नाश्ता वगैरे करण्यात आला. आणि मग आम्ही 4:30-5ला अंधारामध्येच हेड टॉर्च सगळ्याला कंपल्सरी सांगितलेले असतात लिंगाण्याच्या मोहिमेमध्ये. तर हेड टॉर्च वगैरे लावून त्याचबरोबर त्यांनी आम्हाला ते सगळ्या गिर्यावरून सगळं साहित्य आम्हाला त्याच ठिकाणी त्यामध्ये हेल्मेट होतं, त्याचबरोबर जे क्लिप्स वगैरे दिलेले असतात, बेल्ट दिलेले असतात, ते सगळे आम्हाला तिथेच पॅक करायला लावले. आणि मग आम्ही अंधारातच आमची मोहिमेला सुरुवात झाली. साधारणतः पहाटे 5ला अंधारामध्ये रायलिंग पठाराच्या दिशेनं प्रथम आपण जातो, कारण साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती गावापासून मोहरी गावापासून हे रायलिंगचं पठार आहे.
आणि रायलिंगच्या पठाराच्या थोडस अलीकडच्या बाजूने बोराटेची नाळ म्हणून जो एक नाळ आहे, म्हणजे नाळ म्हणजे ओढ्यातून जाणारी खाली उतरणारी वाट. तर ही बोराटेची नाळ पहिल्यांदा आपल्याला क्रॉस करावी लागते आणि नंतरच मग आपण लिंगाणा बेसला पोहोचतो. तर सांगायचं म्हणजे असं की बोराड्याची नाळ सुद्धा अतिशय क्रॉस करणं अतिशय अवघड आहे. म्हणजे खूपच तो अनुभव सुद्धा रोमांचक अनुभव होता. आणि 2-3 ठिकाणी 20-20 25-25 फुटाचे सरळ सरळ पॅचेस आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा दोर लावून ठेवले होते त्यांनी. हा, आणि ते दोर लावून दोराला धरूनच आपल्याला 2-3 ठिकाणी उतरावं लागतं. आणि अंधारामध्येच आम्हाला हे सगळं काम करावं लागलं, कारण आम्ही खूप पहाटे अंधारातच निघालो होतो. त्याच्यामुळे एक साधारणतः आम्हाला 1.5 ते 1.5 तास लागला आम्हाला लिंगाणा म्हणजे बोराट्याची नाळ उतरून लिंगाणा बेसला पोहोचायला. लिंगाणा आणि सह्याद्री याच्यामध्ये एक 60 ते 70 फुटाचं अंतर आहे. म्हणजे सह्याद्री पासून एक थोडासा 50-60 फूट. म्हणजे जे लोकांना लिंगाणा करायचं जमत नाही ते रायलिंग पठारावरनं काय करतात, जवळून लिंगाणा बघतात. कारण अगदी असं वाटतं की अगदी आपण हात लावतो एवढ्या अंतरावरती तो रायलिंग पठारावरनं लिंगाणा दिसतो. आणि मग आम्ही साधारणतः 1 तास दीड त्या लिंगाणा पोचल्यानंतर प्रथमतः आम्हाला रायगडचे ते जे इन्स्ट्रक्टर होते, तिथले ट्रेनर लोक होते, मुख्य ट्रेक गाईड, त्या लोकांनी आम्हाला सगळ्या प्रकारे सूचना दिल्या. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की क्लिप मधून कोणीही त्या हार्नेसनं आपल्याला त्या क्लिपला जोडलेलं असतंय. आणि दुसरी गोष्ट, अजिबात ते क्लिप सोडायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डोक्यावरती हेल्मेट कायमस्वरूपी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित पालन करूनच आपण स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय. आणि त्यांनी बारीक सारीक सगळ्या सूचना दिल्या आम्हाला. आमच्या मनात पण धाकधूक सुरू झाली होती, कारण मेन ट्रेक त्या लिंगाणा बेस पासूनच सुरू होतो. तोपर्यंत म्हणजे आपण लिंगाण्याला जे प्रत्यक्ष भिडणं म्हणतात ते लिंगाण्याच्या बेसला त्या एक साधारणतः 15 ते 20 फुटाची चिंचोळी दरी आहे रायलिंग पठार आणि लिंगाणा किल्ल्याच्या मध्ये. त्या दरीमध्ये पोहोचल्यानंतर खरा लिंगाणा ट्रेकचा आपला काय होतो, थरार सुरू. आणि मग आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही सगळेजण एकमेकाला प्रबलन देत, आणि आमच्या सुदैवानं काय झालं, त्या दिवशी एकच आमची बॅच तेवढी लिंगाणा त्या मोहिमेला होती. 21 जणांचीच बॅच होती फक्त. त्याच्यामुळे अगदी आम्हाला निवांतपणे ते ट्रेकिंग करायला मिळालं, लिंगाण्याचं क्लाइम्बिंग करायला मिळालं. तुम्हाला सांगायचं म्हणजे साधारणतः 3000 फूट म्हणजे समुद्र सपाटीपासून लिंगाण्याची उंची म्हणजे 907 मीटर हाईट आहे लिंगाण्याची. आणि फुटामध्ये जर मोजलं तर 2996 फूट ही म्हणजे अगदी तंतोतंत त्याची काय फुटामध्ये हाईट आहे लिंगाण्याची. तर अतिशय महाभयानक, प्रचंड अवघड. आणि 2-3 ठिकाणी तर त्याच्या खूप म्हणजे परीक्षा त्या लिंगाण्याकडून घेतली जाते ट्रेकर लोकांची. निम्म्यापर्यंत तर तो अवघडच आहे अतिशय. निम्म्यामध्ये गेल्यानंतर एक गुफा आहे चौकोनी आणि उजव्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे. आणि इथून पुढं खरं आणखीन थरार लिंगाण्यात जो खरा थरार आहे तो निम्म्यापासून वरती सुरू होईल असं मी म्हणेन. कारण त्या निम्म्याच्या अंतरात गेल्यानंतर एक 70 ते 80 फुटाचा एक असा सरळ रॉक पॅच आहे. आणि ह्या रॉक पॅचला काय आहे की आपले पाय दरीमध्ये अगदी असे लोंबकळतच राहतात एकदम सरळच. आणि पुढं कातळ पाषाण असतो 90 डिग्री मधला सरळ, आणि खाली खोल दरी असते. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्याला अजिबात चूक करता येत नाही. आणि सतत वरच जावं लागतं. त्या ठिकाणी आपल्या मनोबलाची आणि शारीरिक क्षमतेची 100% आपल्या कस लागते त्या ठिकाणी. आणि आज तो रॉक पॅच झाल्यानंतर एक वरती 30-40 फुटाची आणखी 3-4 रॉक पॅचेस अतिशय अवघड आणि कठीण आहेत. आणि ते करताना सुद्धा जो गिर्यारोहक आहे किंवा जो ट्रेकर आहे त्याचं पूर्ण शारीरिक क्षमतेची कस लागतो. आणि खरं सांगायचं तर साधारणतः 5:45-6 आमचा तो ट्रेक क्लाइम्बिंग सुरू झाला लिंगाण्याचा. आणि साधारणतः 10 वाजायच्या दरम्यान, तर आम्ही अख्खी बॅच असल्यामुळे आम्ही थोडं थांबत सगळेजण एका टप्प्याला पोहोचल्यानंतर मग दुसरा टप्पा सुरू करायचो, मग तिसरा टप्पा असे करत आम्ही वरती गेलो होतो थांबत. त्याच्यामुळे साधारणतः एक 4 तासाचं वेळ आम्हाला लागला. साधारण 10-10:15च्या दरम्यान आम्ही काय पोहोचलो, लिंगाण्याच्या टॉपला पोहोचलो. आणि मग खरं आम्हाला असा आवर्जून आनंद झाला प्रत्येकाला की त्याचं म्हणजे शब्दात खरं सांगायचं तर मोजमाप करता येणार नाही.
सांगायचं गोष्ट म्हणजे कसं आहे की लिंगाणा ट्रेकच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की लिंगाणा ट्रेकसाठी आपल्याकडं 100% शारीरिक क्षमता तर हवीच, 100% शारीरिक क्षमता हवीच. मी पाठीमागं पण माझ्या याच्या बातमीमध्ये मी सांगितलं होतं की लिंगाणा ट्रेकसाठी आपल्याकडे 100% शारीरिक क्षमता हवीच, पण त्याचबरोबर आपलं मनोबल 200% पाहिजे. कारण असं का? कारण 2-3 त्या लिंगाण्याच्या क्लाइम्बिंग मध्ये 2-3 ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग आपल्या समोर येतात की त्या ठिकाणी मनाचा अगदी थरकाप होतो आपल्या, परंतु त्यावेळेला आपली शारीरिक क्षमता आपल्या जवळ असतेच, परंतु जर आपलं मनोबल जर आपलं जर हे नसेल तर आपण काय करू शकत नाही, ते क्लाइम्बिंग आपण करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला शारीरिक क्षमता तर 100% हवीच, तंदुरुस्ती. कारण या ट्रेकमध्ये तुमचे परतीचे दोर तुमचे कापले गेलेले असतात, तुम्हाला वरती 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 जाणंच भाग असतंय. कारण ज्यांच्या बरोबर आपण प्रशिक्षित लोकांच्या बरोबर गेलेलो असतो ते एकासाठी दोघांसाठी काही ते माघारी येऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक तर आहे त्या ठिकाणी बसणं, आणि बसणं पण अशा ठिकाणी की जागा एकदम अजिबातच नाहीत इथून तिथून बसायला. फक्त मध्यावरती गेल्यानंतर एक उपाय त्या ठिकाणीच आपल्याला बसता येतं. इतर ठिकाणी तुम्हाला फक्त 1-2-4 लोक कशी तरी बसतील अशीच प्रत्येक ठिकाणी जागा कशी तरी अडचणीची ती सुद्धा. त्याच्यामुळे लिंगाणा ट्रेक मध्ये तुमची शारीरिक क्षमता 100% हवी, त्याचबरोबर तुमचं मनोबल मात्र 200% पाहिजे. तुमची मनाची जर तयारी जर 200% असेल तर तुम्ही 100% काय होऊ शकतं, तुमच्या शारीरिक क्षमतेचा आणि मनोबलाचा वापर करून लिंगाणा तुम्ही काय करू शकता, सर करू शकता. ज्यांना जे शक्य होत नाही त्यांनी पहिल्यांदा तो रायलिंग पठारावरनं जाऊन तो जवळून बघावा, तिथून त्याचा अनुभव, रौद्र भीषणतेचं रूप अनुभव, आणि जर तिथून शक्य वाटलंच तर मग तुम्ही लिंगाण्याला भिडायला काही हरकत नाही, असं म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. फारच छान, फारच छान स्वप्नील सर. खरंच तुमचा हा जो लिंगाणा सर केल्याचा अनुभव आहे तो खरंच निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि एक असं आढळतं की विशिष्ट अनुभव नसलेले जे काही नवखे तरुण आहेत तर त्यांनी असा या दुर्गम ठिकाणी ट्रेक करताना, भटकंती करताना काय काळजी घ्यावी असं तुम्ही सुचवाल? हा बघा, म्हणजे मी सांगितलं की हा नवीन लोकांनी ट्रेक करण्याच्या आधी एक तर लिंगाण्याला पटकन भिडलं नाही पाहिजे पहिली गोष्ट. कारण त्याच्या आधी तुम्ही वेगवेगळ्या गडांची, किल्ल्यांची दुर्गभ्रमंती केली पाहिजे. तुमची शारीरिक क्षमता टप्प्याटप्प्यानं तुम्ही वाढवली पाहिजे. त्याचबरोबर काही सायकलिंग करणे समजा, किंवा वॉकिंग असते रोजचं, रनिंग असते समजा, या पद्धतीनं तुमची शारीरिक क्षमता तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढवत नेली पाहिजे. मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की गेले बरेच वर्ष झालं माझ्या मनामध्ये लिंगाण्याला भिडण्याचं स्वप्न माझ्या मनात स्वप्न होतं, परंतु मी ते स्वप्न मला माहित होतं की आपण एक विशिष्ट क्षमता गाठल्याशिवाय किंवा विशिष्ट शारीरिक क्षमता किंवा मनोबल गाठल्याशिवाय आपण लिंगाण्याला भिडायचं नाही. कारण तसं तो तसं जर केलं तर ते आतताईपणा होईल. आणि ज्यांना त्या लिंगाण्याला जायचंय, मी आता 1-2 मिनिटापूर्वी सांगितलं की ज्यांना लिंगाण्याला जायचंय त्यांनी प्रथमतः मग नवख्या लोकांनी, नवखे म्हणजे जे गिर्यारोहण क्षेत्रामध्ये किंवा गड किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये जे लोक नव्हते त्या लोकांनी प्रथमतः काय केलं पाहिजे की बोराड्याच्या नाळामार्गे उतरून बघितलं पाहिजे प्रथमतः. किंवा अगदीच सोप्या पर्याय म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रायलिंगचं जे पठार आहे, साधारणतः मोहरी गावापासून 3-4 किलोमीटर अंतरावरती हे पठार आहे. आणि या पठारावरनं मी तुम्हाला सांगितलं 70 ते 80 फूट अंतरावरतीच काय होतो, तो लिंगाणा समोर आपल्याला दिसतो. तर आपण काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणावरून सुद्धा आपण रेकी करण्यासारखं, म्हणजे रेकी करणं म्हणजे जवळून निरीक्षण करणे की बाबा हे आपल्याला जमू शकेल का. कारण रायलिंग पठारावरून आपल्याला अगदी टॉप टू बॉटम पूर्णपणे आपल्याला लिंगाण्याचं ते सगळ्या वाटेचं किंवा त्या ट्रेक मार्गाचं पूर्ण दर्शन होतं आपल्याला. त्याच्यामुळं त्या लिंगाण्याला भिडायच्या आधी जे नवखे लोक आहेत त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली शारीरिक क्षमता, निश्चितच शारीरिक क्षमता अतिशय महत्वाची लिंगाण्यासाठी. कारण लिंगाणा ट्रेक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्ही बेसलाच थांबू शकता. कारण कसं आहे, तुम्ही वरती जायला गेल्यानंतर एकदा सुरुवात केल्यानंतर माघारी येणं तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सवलत मिळत नाही.
त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा तयारीनंच गेलं पाहिजे. नाही गेलं तर तुम्ही त्या बेस पर्यंत पोहोचल्यानंतर तर तिथं तरी किमान तुमचं मनाचं फायनल केलं पाहिजे की आपण इथून पुढे जाऊ शकू का किंवा नाही जाऊ शकू का, हे तुम्ही हे केलं पाहिजे. त्याचबरोबर कलावंतीन माची, कळसुबाई शिखर किंवा इतर जे थोडेसे हार्ड ट्रेक्स आहेत ते ट्रेक्स तुम्ही काय केले पाहिजे, थोडेसे पहिल्यांदा साल्हेरचा किल्ला समजा, अशा प्रकारचे किंवा आपल्या परिसरात असणारे थोडेसे अवघड किल्ले म्हणा, ते तुम्ही अवघड किल्ल्यांचे थोडंसं तुम्ही ट्रेकिंग केलं पाहिजे. की ते जर ट्रेकिंग तुम्ही न थकता न दमता करू शकत असाल तर तुम्ही 100% तुम्ही काय झाले तुमची शारीरिक क्षमता बऱ्यापैकी तयार झालेली हे तुम्ही म्हणजे तुम्ही समजलं पाहिजे आणि मग तुम्ही लिंगाण्याला गेला तरी चालेल. आणि दुसरी काळजी सगळ्यात महत्वाची घ्यायची म्हणजे नवख्या माणसानं की प्रशिक्षक म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रशिक्षित गिर्यारोहक संस्थांनी काय केलेले लिंगाण्याच्या मोहिमा आयोजित केल्या जातात. तर प्रशिक्षित संस्थेमार्फत गेलं पाहिजे कारण त्यांच्याकडे सर्व प्रकारची गिर्यारोहणाची साधन सामग्री असते. त्यामुळे जरी काही धोका निर्माण झाला तरी आपण काय होतो आपल्या ते सहज जीवावर बेतू शकत नाही कारण हार्नेस, क्लिप्स, त्याचबरोबर आपल्याला दिलेले हेल्मेट आणि इतर सगळ्या प्रकारची सुरक्षेची काळजी घेऊनच त्यांनी ते ट्रेक आयोजित केलेला असतो. त्याच्यामुळे नवख्या लोकांनी किमान प्रशिक्षित संस्थेबरोबर जाणं हे सुद्धा एक म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे उपाय किंवा त्यांनी काळजी ती घेतली पाहिजे असं मला वाटतं. तर भटकंती एक्सप्रेसच्या माध्यमातून मी सुद्धा सर्व श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की जे नवीन भटकंती ज्यांनी सुरुवात केली आहे, ट्रेकिंग सुरुवात केली आहे, त्यांनी पहिल्यांदा आपली शारीरिक क्षमता वाढवली पाहिजे आणि प्रशिक्षित जे ट्रेकर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे ट्रेक केले पाहिजेत. हाच आपल्याला संदेश तिथून मिळतो. हा सर, माझा प्रश्न असा होता का ज्या प्रशिक्षित संस्था तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, प्रशिक्षित संस्थामार्फत अवघड असणारे ट्रेक करण्यासाठी प्रशिक्षित संस्थांचा वापर करावा किंवा तिथे नोंदणी करावी. तर प्रशिक्षित संस्था या नवख्या ट्रेकर्सला किंवा नवीन माणसाला काही वेगळं प्रशिक्षण देतात का किंवा त्यांच्याकडून काही वेगळी अशी सुविधा मिळते का? ते हॅलो, बरोबर आहे तुमचा प्रश्न, अगदी अचूक प्रश्न विचारला तुम्ही. या नवीन ज्या प्रशिक्षित संस्था असतात ते नवीन ट्रेकर लोकांना असं वेगळं काही प्रशिक्षण देत नाहीत, मात्र ज्या सोप्या टिप्स असतात, अगदी सोप्या टिप्स म्हणजे क्लाइम्बिंग कसं केलं पाहिजे, रॅपलिंग कसं केलं पाहिजे, या पद्धतीचं एक प्रात्यक्षिक 10-15 मिनिटात ते थोडंसं दाखवतात आधी सुरुवातीला. आणि त्या पद्धतीनं आपण काय करू शकतो की त्या पद्धतीचा वापर करून आपण काय करू शकतो, ते ट्रेक किंवा तो जो काय आपल्याला दिलेला जो आहे तो आपण पूर्ण करू शकतो. आणि सुविधा द्यायचं ते म्हणजे जे आपण तुम्ही सुविधा शब्द वापरला, त्या सुविधामध्ये काय आहे की जे गिर्यारोहणासाठी अत्यावश्यक जी साधन सामग्री असते याच्यामध्ये हार्नेस आहे, क्लिप आहेत, त्याचबरोबर क्लाइम्बिंग साठी लागणारे जे रोप्स आहेत, त्याचबरोबर हेल्मेट आहे आपल्या डोक्याच्या सुरक्षेसाठी. कारण अनेक या गिर्यारोहण क्षेत्रामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये आपण बऱ्याचशा घटना अशा ऐकल्या असतील की वरून डोक्यावरती दगड पडल्यामुळं किंवा दरड कोसळल्यामुळं बरेचसे गिर्यारोहकांचा काय झालं, मृत्यू झालेला आहे. तर हेल्मेट सुद्धा अत्यावश्यक गोष्ट आहे अशा अवघड ठिकाणच्या सुळक्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी ट्रेकिंग करतो. तर अशा प्रकारचे गिर्यारोहण साहित्य किंवा साधन सामग्री जी असते ती थोडीशी महाग असते आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला ती घेणं जरा थोडस कठीण असते आणि ते काही रोज नेहमीच्या प्रत्येक ट्रेकला ते वापरावं पण लागत नाही. ते म्हणजे अवघड घाटवाटा उतरताना, सुळक्यांची चढाई करताना, त्याचबरोबर जे अवघड किल्ल्यांचे जे रॉक पॅचेस असतात ते चढाई करताना त्या ठिकाणीच या साधन सामग्रीचा वापर होतो. आणि या प्रशिक्षण संस्था यांच्याकडे मात्र या प्रकार साधन सामग्री विपुल आणि चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते आणि त्याचा ते वापर करून किंवा त्याचा मोबदला घेऊन ते आपल्याला ते वापरायला देतात. आणि माझं तर प्रामाणिक मत आहे की जे अवघड ट्रेक्स आहेत, जे सह्याद्रीतले जे इतर जे बाकीचे ट्रेक्स आहेत, 80% ट्रेक्स बऱ्यापैकी सोपे आहेत, परंतु जे अवघड आणि जे खूपच धोकेदायक ट्रेक्स आहेत ते ट्रेक्स प्रशिक्षित संस्थेच्या मार्फतच आपण काय केले पाहिजेत असं मला वाटतं. मला आणखी एक विचारायचं होतं का नवीन व्यक्तीला एखादा ट्रेकिंग करायचं आहे तर ट्रेकिंग शिकण्यासाठी ह्या प्रशिक्षित संस्था काही प्रशिक्षण आयोजित करतात का? हो, बरोबर आहे. आपण प्रश्न अतिशय चांगला आपण विचारलाय की अशा प्रकारच्या या संस्था प्रशिक्षण तर आयोजित करत नाहीत,
परंतु जे काही काही संस्था ज्या आहेत किंवा काही जे ट्रेकर्स ग्रुप आहेत छोटे छोटे, ते समर कॅम्प 15 दिवसाचे 1 महिन्याचे वगैरे समर कॅम्प्स असतात त्या लोकांचे, ते समर कॅम्प आयोजित करतात. किंवा पुण्यासारखी आता जी विद्यानगरी आपण म्हणतो पुणे, या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी एक क्लाइम्बिंग वॉल आहे. त्याचबरोबर मला वाटतं पुण्यातच आणखीन एक दुसरं ठिकाण आहे, मला वाटतं शंकर सरांना ते माहित असेल, ते कदाचित त्यांनी ती ही पण टाकली होती त्याची. तर त्या ठिकाणी पण एका ठिकाणी त्या जी क्लाइम्बिंग वॉल आहे, त्या क्लाइम्बिंग वॉलचा उपयोग काय होतो की जे आपण बेसिक जे माउंटनिअरिंगचे किंवा क्लाइम्बिंगचे जे बेसिक धडे आहेत ते गिरवण्याचं त्या ठिकाणी ते काय करतात, ते अशा संस्था काय करतात, प्रशिक्षण देत असतात. अशा क्लाइम्बिंग वॉल जे आहेत ते अतिशय महागड्या असतात. मग त्या ठिकाणी काय केलेलं असतंय की वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांना टायमिंग दिलेला असतो आणि त्या ठिकाणी त्यांच्या बॅचेस असतात आणि ते लोक काय करतात, त्या ठिकाणी तेवढ्या वेळामध्ये त्यांचे जे बॅचेस असतात त्या लोकांना ते काय करतात, त्या ठिकाणी बेसिक प्रशिक्षण देतात. म्हणजे त्या ठिकाणी कशा प्रकारे आपण वर चढाई केली पाहिजे, क्लाइम्बिंग कसं केलं पाहिजे, चिमणी क्लाइम्बिंग करताना कोणत्या टेक्निकचा वापर केला पाहिजे, रॉक क्लाइम्बिंग करताना कोणत्या टेक्निकचा वापर केला पाहिजे, कोणत्या कोणत्या प्रकारच्या गाठी वापरल्या जातात. गाठी म्हणजे ज्या आपण क्लाइम्बिंग करताना किंवा आपण रॅपलिंग करताना वेगवेगळ्या प्रकारच्या हार्नेसला आणि त्या क्लिप्सला वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी माराव्या लागतात. या गाठी सुद्धा अतिशय महत्वाच्या असतात. त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असते की आपल्यापैकी अनेकांना माहित असते बेसिक माउंटनिअरिंग कोर्स. हे बेसिक माउंटनिअरिंग कोर्स मध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या बेसिक गोष्टी, बेसिक म्हणजे सगळ्या पायाभूत मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी गाठी मारण्यापासून त्याचबरोबर क्लाइम्बिंगचे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स शिकवण्यापासून सगळ्या पद्धतीचे तुमच्याकडून काय केलं जातं, प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं. आणि प्रशिक्षण अगदी सगळ्या संस्था आयोजित करतात असं नाही, परंतु काही ठराविक असे लोक आहेत किंवा ठराविक संस्था आहेत की त्या काय करतात, या अशा प्रकारचं क्लाइम्बिंगचे जे प्रशिक्षण आहेत पुण्यामध्ये या क्लाइम्बिंग वॉलवर केलं जातं. तर पुण्याच्या बाहेर जे काही संस्था आहेत त्या प्रत्यक्ष सुळक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्यक्ष एखाद्या कड्याच्या ठिकाणी, एखाद्या घाटवाटेच्या ठिकाणी, एखाद्या बारक्या किल्ल्याच्या भिंतीच्या ठिकाणी, या ठिकाणी ते काय करतात, त्यांनी ते प्रशिक्षण आयोजित केलेले असतात. मग ते प्रशिक्षण 5-6 दिवसापासून अगदी 15 दिवस, 3 आठवडे, 1 महिना, 2 महिने अशा पद्धतीचे ते प्रशिक्षण असतात. आणि जर आपल्याला यातून अगदी चांगल्या प्रकारचं जर आपल्याला गिर्यारोहक बनायचं असेल तर आपल्या भारतामध्ये 5 अशा गिर्यारोहण संस्था आहेत 5 ठिकाणी आणि त्या ठिकाणी बेसिक माउंटनिअरिंग कोर्स नावाचा BMC बेसिक माउंटनिअरिंग कोर्स नावाचा जे कोर्स आहे तो त्या ठिकाणी प्रशिक्षणाचा कोर्स घेतला जातो. त्या ठिकाणी साधारणतः 60 दिवस किंवा 50 दिवसाचा तो कोर्स असतो आणि या कोर्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या प्रकारची माउंटनिअरिंगसाठी लागणारी जी अत्यावश्यक जी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रकारच्या बेसिक गोष्टी त्या ठिकाणी काय केल्या जातात, शिकवल्या. अवश्य ज्यांना पुढं ज्यांचं एम पुढे आहे म्हणजे नुसतं सह्याद्रीच नाही, तिथून पुढं हिमालयात वगैरे जाण्याचं ज्यांचं टार्गेट आहे त्या लोकांनी 100% मी तर सुचवेन की बेसिक माउंटनिअरिंग कोर्स जो असतो त्या संस्थांचा, गिर्यारोहण संस्थांचा, तो आपण निश्चित काय केला पाहिजे, पूर्ण केला पाहिजे. म्हणजे आपण एक परिपूर्ण गिर्यारोहक होण्याच्या दिशेने आपली काय होते, वाटचाल होते आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा मिळतं. खूप छान माहिती दिली. त्यामध्ये जे नवीन गिर्यारोहक आहेत किंवा ट्रेकर्स आहेत अशांना याची पातळी कशी असायला पाहिजे, म्हणजे कोणत्या पायरीवरून त्यांनी सुरू करायला पाहिजे? तर जे नवीन गिर्यारोहक लोक आहेत त्यांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे की एकदमच सरळच गिर्यारोहणाला सुरुवात न करता प्रथमतः सायकलिंग म्हणा, वॉकिंग म्हणा, रनिंग म्हणा अशा प्रकारचे बेसिक व्यायाम प्रकार पहिल्यांदा सुरू केले पाहिजेत आणि याचा नियमितपणे सराव झाल्यानंतर मग आपल्या परिसरामध्ये एखादी छोटा डोंगर असेल, टेकडी असेल किंवा एखादा छोटासा जरी किल्ला जरी असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, चढाई उतरायला पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपली दमश्वास क्षमता नेमकी किती आहे की म्हणजे बाबा तो आपण डोंगर चढताना आपल्याला दम लागतोय का, आपल्याला किती वेळानंतर थांबावं लागतंय, किती वेळ आपला दमश्वास क्षमता चालते. दमश्वास क्षमता चालणे म्हणजे काय की आपण एका दमामध्ये वरपर्यंत जाऊ शकतोय किंवा किती अंतर आपण एका दमामध्ये कव्हर करू शकतोय, म्हणजे बाबा निम्म अंतर जातोय आपण
पाऊण अंतर जातोय, पूर्ण अंतर जातोय. या पद्धतीचं आपण काय केलं पाहिजे, आपल्या दमछाक क्षमतेची आणि शरीराची आपण परीक्षा घेतली पाहिजे. आणि ही आपण त्या ठिकाणी सहज घेऊ शकतो, कारण हा परिसर आपल्या परिसरातला डोंगर म्हणा, टेकडी म्हणा, छोटासा किल्ला म्हणा, तो आपल्या नेहमीचा परिचयाचा असतो, आपल्या बघण्यातला असतो. त्याच्यामुळं तो जर आपण व्यवस्थित जर पूर्ण करू लागलो किंवा करू शकलो तर समजायचं की आपण आपलं काय केलंय, बेसिक पायरी आपण काय केलेली पार केलेली आहे. आता याच्यासाठी आपण महाराष्ट्रातले लोक अतिशय भाग्यवान आहे की सह्याद्रीच्या पर्वतरांगा, त्याचबरोबर सातपुड्याची पर्वतरांग, त्याचबरोबर बालाघाटाचे डोंगर म्हणा, शंभू महादेवाचे डोंगर म्हणा, अशा प्रकारच्या डोंगर रांगा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात काय झालेले आहेत, पसरलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जी किल्ल्यांची जी हाईट आहे ती अगदी 200-300 मीटर पासून पुढे ते अगदी सर्वोच्च शिखर जे आपलं कळसुबाई शिखर आहे 1646 मीटर हे सर्व शिखर आहे. आणि सगळ्यात उंच किल्ला आपल्या महाराष्ट्रातला येतो तो म्हणजे साल्हेर किल्ला, तो साधारणतः 1642 मीटर त्याची हाईट आहे. तर महाराष्ट्रातले किल्ले सर्वसाधारणतः ज्यांची सरासरी जी उंची साधारणतः आहे ती 300, 500, 700 मीटर पर्यंतच्या रेंज मधले जे किल्ले ते प्रथमतः आपण काय केले पाहिजे, पहिल्यांदा ज्यांनी गिर्यारोहण सुरुवात केलेली त्यांनी पहिल्यांदा ते किल्ल्यांना चढायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर मग मध्यम दर्जाचे जे किल्ले साधारणतः 700 ते 1000 मीटर पर्यंतचे जे किल्ले ते साधारणतः मध्यम आकाराचे किंवा मध्यम चढाईचे किल्ले, त्यांना मग दुसऱ्या टप्प्यामध्ये हळूहळू आपण गवसणी घातली पाहिजे. आणि नंतर जे सगळ्यात अवघड जे किल्ले ते म्हणजे साधारणतः 1000 मीटरच्या वरची, म्हणजे त्याच्यामध्ये रतनगड आहे, हरिश्चंद्रगड आहे, अलंग आहे, मदन आहे, कुलंग आहे, कळसुबाई आहे, त्याचबरोबर इतर पण जे साल्हेर समजा किल्ला आहे, मुल्हेर किल्ला आहे, रायगड किल्ला सुद्धा अतिशय उंच आहे. अशा प्रकारचे सह्याद्रीतले जे उंच म्हणजे जे 1000 मीटर पेक्षा जास्त आहे आणि चढाईला पण ज्यांना 3 तासापेक्षा 3.5 तासापेक्षा 4 तासापेक्षा जास्त वेळ लागतो, तर ते किल्ले सुद्धा आपण काय केले पाहिजे, ते नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ते त्यांच्याकडे वळलं पाहिजे. असं जर आपण पायरीनं जर गेलो तर आपला गिर्यारोहण क्षेत्रातील प्रवास अतिशय सुगम आणि सरळ होईल आणि आपल्याला जास्त आपल्या शरीराला पण त्रास होणार नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं गिर्यारोहणाची भीती सुद्धा वाटणार नाही आणि टप्प्याटप्प्यानं गेल्यामुळं आपली शारीरिक क्षमता सुद्धा काय होईल, त्या पद्धतीने डेव्हलप होत जाईल. असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनेच मी आतापर्यंत गेलेलो. आपल्यासारख्या मातब्बर अशा गिर्यारोहक वाढतात, जी अशी उत्कृष्ट अशी ज्ञानाचा झरा असं म्हटलं तरी चालेल, अशा पद्धतीची उत्कृष्ट अशी माहिती मिळालेली आहे. निश्चितच आमचा भटकंती एक्सप्रेस ग्रुप हा आपले आभार मानू इच्छितो. लिंगाणा किल्ल्यापर्यंत हिमालयाची वाट कशी धरावी या पद्धतीने आपल्याला समोरच्या कार्यासाठी, पुढच्या कार्यासाठी, भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा भटकंती एक्सप्रेस परिवार, आपल्या ग्रुपचे ऍडमिन श्री शंकर शिंदे सर आणि सर्व आमचे सदस्य आपल्या पुढील कार्यासाठी खूप आपणास शुभेच्छा देऊ इच्छितात आणि आपला प्रवास हा सुखाचा आणि यशाचा हो अशी आम्ही सर्वजण कामना करतो. धन्यवाद सर, आपल्याला बोलून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. मी सुद्धा अत्यंत आभार आहे. खरं सांगायचं तर भटकंती परिवारामध्ये माझ्यापेक्षाही मातबर असे चांगले लोक आहेत आणि मी काही अगदी एवढा काही टॉपचा ट्रेकर नाही, परंतु मी कष्टातून माझ्या आवडीतून, माझ्या कष्टातून मी या ठिकाणापर्यंत मी बऱ्यापैकी पोहोचलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या परिवाराचं मी एक सदस्य आहे याचा मला पण आनंद आहे, कारण ऍक्च्युली मला आज पाहुणा म्हणून मुलाखतीला बोलवलं आणि माझा खरं सन्मान केला, त्याबद्दल खरं मीच आपल्या सर्वांचे आभार आहे. या भटकंती परिवाराची आणि यातील सर्व सदस्यांची आणि सगळ्यांचीच, की या भटकंती परिवाराच्या निमित्तानं अशीच भरभराट होत जावो, सगळ्यांचे मनोकामना फिरण्याच्या, भटकंतीच्या, पर्यटनाच्या, प्रवासाच्या, ट्रेकिंगच्या या परिवाराच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात अशी एक मनोकामना मी व्यक्त करतो. आणि मला जी आपण संधी दिली याबद्दल मीच भटकंती परिवाराचे मनापासून आभारी आहे. आणि मुलाखत घेतल्याबद्दल श्री डोक सर
त्याचबरोबर आनंद आपले बनसोडे सर, त्याचबरोबर भटकंती परिवाराचे आपले मार्गदर्शक श्री शंकर सर आणि भटकंती परिवारातले माझे सर्व जे सहकारी त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि धन्यवाद.